मित्रो नमस्कार. यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केला आहे रेडिओ वर्धा 90.8 FM अंदाज नवा. मित्रो, गेल्या 15 ऑक्टोबरपासून आपण सातत्याने या वेळेमध्ये काही कर्तृत्ववान महिलांचा आवाज ऐकत आहात. आज ज्या मायमाऊल्यांचा आवाज मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे त्या अगदी गावखेड्यातनं या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत, पण त्यांचं कर्तृत्व ते फार मोठं आहे. खरं म्हणजे आता सोलर हा शब्द तुम्हा सगळ्यांच्या परिचयाचा झालेला आहे. बचत गटापासून सुरुवात करून त्यानंतर ग्रामसंघ, नंतर प्रभाग संघ आणि त्या प्रभाग संघाच्या अंतर्गत एका सोसायटीची स्थापना करणाऱ्या महिला आणि इतकंच नाही तर उमेद या आपल्या जिल्हा परिषदेअंतर्गत जी एक यंत्रणा कार्यरत आहे, तर या यंत्रणेचं सुद्धा त्यांना फार मोठं योगदान लाभलेलं आहे. आणि 2018 पासून त्यांचा सुरू झालेला प्रवास आज नेमक्या कोणत्या टप्प्यामध्ये आहे, तर हे तुम्हा सगळ्यांना जाणून घेण्याची उत्सुकता असेल. कारण जागर स्त्री शक्तीचा या आपल्या महत्वाच्या कार्यक्रमामध्ये आज ज्यांचा आवाज मी तुम्हाला ऐकवणार आहे, तर मी सुरुवातीला त्यांचा परिचय करून देतो. संगीता प्रकाश वानखेडे, अर्चना मनोज बलवीर आणि शुभांगी अनिल कांबळे. संगीताताई या संघाच्या अध्यक्ष आहेत आणि अर्चनाताई या सचिव असून शुभांगीताई या सदस्य आहेत. आणि ज्या सोसायटी अंतर्गत हे सगळं कार्य सुरू आहे त्या सोसायटीचं नाव आहे तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय महिला औद्योगिक कोऑपरेटिव्ह सोसायटी कवठा झोपडी. तर एकूणच या महिलांचं जे काही कार्य कर्तृत्व आहे ते आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. तुम्हा तिघींचंही मी रेडिओ वर्धाच्या वतीनं आणि तुमचा आवाज ऐकणाऱ्या ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्या सगळ्यांच्या वतीनं जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. संगीताताई, सुरुवातीला मला सांगा की आता खूप लांबलचक नाव आहे आपल्या सोसायटीचं, म्हणजे तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय महिला औद्योगिक कोऑपरेटिव्ह सोसायटी कवठा झोपडी. यामध्ये प्रामुख्याने आता 3 जे शब्द आलेले आहेत की तेजस्वी, सोलर आणि एनर्जी. तर खरं म्हणजे आता आपण थोडे पारंपरिक आणि जे काही आता धार्मिक सण उत्सव आहे तर हे आपल्या मनाला त्याजेला निर्माण करतात. आता त्याचे पौराणिक संदर्भ काहीही असो, त्या तपशिलात आपण न जाता हे जे काही आधुनिक युग आहे तर या युगामध्ये खऱ्या अर्थानं जे काही एक तेजस्वी महिला खरोखर मी असं म्हणेन तुम्हाला, तुम्ही आहातच. आणि एनर्जी, कारण आता महिलांना जी उपमा दिली आहे मराठी साहित्यामध्ये तर ती सर्जनशीलतेची आणि सृजनात्मकतेचा एक नवा आविष्कार घडवणाऱ्या या सगळ्या महिला आहे. तर खऱ्या अर्थानं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचं काम करत आहात. तर नेमका आता माझ्या पुढे प्रश्न आहे की आता सोलर हा जो शब्द आहे तर हा इंजिनिअरिंग पॅटर्नचा जो शब्द आहे, तर हा सगळा प्रवास मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचा आहे. तर ताई, तुम्ही कुठनं सुरुवात कराल? संगीताताई. सर्वात आधी तर म्हणजे आम्हाला सोलर म्हणजे काय नेमकं माहिती नव्हतं. आपण गावखेड्यावर किंवा रस्त्यानं त्या सोलरच्या प्लेट काय असतात तर ते तेवढं एका दिव्याला उजेड देण्याचं काम करत असेल इतकंच माहिती होतं. नंतर म्हणजे जे आमचं यातून कार्यक्षेत्र वाढलं ते असं की आमचे जे बचत गट होते, साधे उद्योग व्यवसाय तर आमच्या पण गावाला आहेत, म्हणजे धने, मिरची पावडर, बकरींचा व्यवसाय करणे, कोंबड्यांचा व्यवसाय करणे असे होतेच. पण त्याहून वेगळा व्यवसाय म्हणजे कसा निवडायचा, तर बचत गट म्हणजे आमच्या इथे पण खूप व्यवसाय आहेत. तर मग असेच म्हणजे शौचखड्ड्याची निर्मिती जेव्हा केली आम्ही त्यामध्ये महिलांचं खूप प्रोत्साहन दिसलं. आणि BDO सर, CEO सर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या मिटिंगा जेव्हा झाल्या आमच्या इथे, त्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली तर त्यांना वाटलं ह्या महिला काहीतरी करू शकतात. तर त्या अनुषंगाने मग आमच्या इथे शैलेश नेवाल सरांची जी मंथली मिटिंग असते, जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी आपले वर्धा जिल्ह्याचे, 2018 मधली 2018 त्याच्या आधीची, म्हणजे मार्च मधलीच गोष्ट आहे ही. तर तेव्हा म्हणजे त्यांच्या मंथली मिटिंग मध्ये जे रिव्ह्यू घेत असतात प्रत्येकाकडून, BDO सरांकडून, म्हणजे तालुका देवडी येतो आमचा, त्यामुळे त्या मिटिंगमध्ये जेव्हा त्यांना माहिती पडलं तर तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली की महिला काहीतरी करू शकतात. तर मग एक वेगळा व्यवसाय म्हणून त्यांनी तेव्हा अशी कल्पना दिली होती. साधे व्यवसाय तर कोणीही करू शकतो, पण एक वेगळा व्यवसाय म्हणून. आणि मग महिलांशी चर्चा करून तर आम्ही पण होकार दिला की हो, साध्या व्यवसाय न करता आपण त्या व्यवसायाकडे वळायचं, बघायचं, काहीतरी करू शकतो. तर म्हणजे आमच्या इथे उमेद अंतर्गत चालणारे बचत गट आहेत, 23 बचत गट कार्यरत आहे. त्याचे 2 संघ आहेत, चेतना आणि यशस्वी, आणि त्याचाच प्रभाग संघ आहे महिला शक्ती प्रभाग संघ, जो गुंजखेड्यामध्ये कार्यरत आहे. त्यामध्ये आम्ही सर्व महिला कार्यरत आहोत. किती आहे सदस्य संख्या? तशी सदस्य संख्या 250 पर्यंत आहे महिलांची. 23
बचत गटांची मिळून. हा, बरं. आमच्या म्हणजे प्रत्येक गटाच्या अध्यक्ष सचिवचं 2 दिवसाची कार्यशाळा सेवाग्रामला चालली. बरं. तर तिथे आम्हाला त्या सोलरची माहिती देण्यात आली. त्या सोलर पॅनल काय असतं. तेव्हा IITचे अमित देशमुख सर आणि प्रसाद कुलकर्णी सर यांनी आम्हाला 2 दिवसाचं प्रशिक्षण दिलं आणि त्या प्रशिक्षणाला उमेदचे अधिकारी यांनी पण भेट दिली आणि आपले जे जिल्हाधिकारी होते शैलेश नवाल सर यांनी पण भेट दिली. प्रशिक्षणात तुम्ही तिघी सोबत होत्या? हो, आम्ही सोबत होतो. बरं. तर तुम्ही आता अर्चनाताई या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमच्यावर काय जबाबदारी होती नेमकी प्रशिक्षण झाल्यानंतर? जबाबदारी अशी सर की म्हणजे आम्ही डायरेक्ट जसं आता मी CRP आहे तर बचत गटाशी मी संपर्कात आहे प्रत्येक महिलेशी, कारण का आम्ही ते गट उभारणी करणं, त्यांना प्रशिक्षण देणं, महिलांशी संपर्क आमचा नेहमीचा असतो. तर आम्ही त्यांना हर गोष्टीसाठी किंवा ट्रेनिंगसाठी किंवा कोण्या गोष्टीसाठी आम्ही त्यांना माहिती देणं किंवा त्यांच्याकडनं ते काम करून घेणं हे आमचं काम होतं. बरं. आणि मेन म्हणजे कसं, ताई त्यावेळेस त्यांची लहान मुलगी होती 3 महिन्याची अगदी, तेव्हापासून त्या कार्यरत आहे. त्यावेळेस मग थोडासा आमच्यावर जास्तीचा भार होता त्यावेळेस. तर मग मुंबईला आम्ही शुभांगी ताई आणि मी मुंबईला ट्रेनिंगला गेलतो IIT मुंबईला. तिथे कार्यशाळा झाली. तिथे मग जे सोलंकी सर आहे जे याचे सोलरचे मेन आहेत ते, त्यांची एक कार्यशाळा जॉईन केली आम्ही. त्यांनी मग सोलर बाबत पूर्ण माहिती दिली आम्हाला आणि तिथूनच मग आमचा सोलरचा प्रवास सुरू झाला. बरं. आता शुभांगीताई, मुंबईचे आता अनेक अनुभव तुमच्या पाठीशी असतील, कारण आता म्हणजे तुम्ही एका खेड्यात एका महानगरामध्ये गेलात, तर काही दडपण नाही आलं का मग? नाही सर, दडपण वगैरे काही नाही आलं, कारण माझे मिस्टर असं कुठं जायला वगैरे काही मनाई नाही करत. बरं. हो, त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे त्याच्यामुळे. आणि तिथे गेल्यावर म्हणजे नवीन काही शिकणं हे मला आधीपासूनच आवडते. बरं. आणि हे सोलर म्हणजे कसं टेक्निकल पार्ट होता, तर आपण कमी माझं तेव्हा 12वी शिक्षण झालं होतं. त्याच्यानंतर मी BA कम्प्लीट केलं. अच्छा. तर मला नवीन काही शिकण्याची संधी मिळते बा, त्या माध्यमातून मला त्याची आवड झाली. बिलकुल. म्हणजे खरं म्हणजे तुमच्या भूमिकेचं आणि तुमच्या कुटुंबियांच्या भूमिकेचं स्वागतच करायला पाहिजे. तर शुभांगीताई, मुंबईला गेल्यानंतर सुरुवात नेमकी कुठून झाली? म्हणजे ज्या काही टेक्निकल तांत्रिक बाबी होत्या त्या तुम्ही पहिल्यांदा अनुभवल्या असतील, तर काय वाटलं तुम्हाला? सर, आम्हाला असं सांगितलं की सोलर विषयी तिथे कार्यशाळा असणार, पण आम्ही तिथे गेल्यावर नेमकं बघितलं की सोलर ट्रेडिंग पंपचं तिथे कार्यशाळा होती. बरं. पण आम्हाला त्याचं काहीच नॉलेज नाही होतं. पण आम्हाला तिथे जे शिकवण्यात आलं ट्रेडिंग पंप विषयी माहिती, आम्ही ते नोट लिहून घेतले आणि नंतर मग आमच्यासोबतच्या ज्या ताई होत्या तर त्यांना म्हणजे उत्तर द्यायसाठी समोर असं म्हटलं, पण त्यांना त्याचं नॉलेज असताना पण त्या बसलं आणि आम्ही अर्चनाताई आणि मी उभे झालो आणि ट्रेडिंग पंप विषयी जे माहिती आम्हाला विचारली आम्ही ते बिनधास्तपणे सांगितले. म्हणजे कवठ्याचं नाव चपवलं तुम्ही मुंबईला. बरं. नेमकं काय शिकवलं तुम्हाला तिथे अर्चनाताई? त्यावेळेस त्यांचा डेमो होता सर, सौर ऊर्जेवरील हे कुकर. बरं. सोलंकी सरांचा. तर त्यावेळेस तो आम्हाला डेमो व्यवस्थित पाहता नाही आला, पण त्या डेमो विषयी सुद्धा त्यांनी माहिती सांगितली होती की अशा प्रकारे आपण सौर ऊर्जेवर अन्न शिजवू शकतो. आणि बऱ्याच अजून काही सोलर बद्दलच्या त्यांच्या योजना आहे किंवा भविष्यात ते काय करणार आहे सोलरमध्ये, त्या सर्व गोष्टीची माहिती मिळाली. आणि मेन म्हणजे IIT मुंबई हे फक्त मस्त नाव आपण ऐकलेलं होतं, अक्षरशः ते आतमध्ये काय असतं म्हणजे किती जुनं ते इन्स्टिट्यूट आहे आणि खरोखर पाहण्यासारखं आहे. आणि सर्वसामान्य माणसाला तिथं प्रवेश नाही सर, पण आम्हाला तिथे प्रवेश भेटला याचा खूपच आम्हाला असा इतका आनंद झाला की स्वतःच शिकता नाही आलं इथे आपल्याला, पण येऊन पाहता आलं की लेकरं इथे कशी शिकतात आणि कसं त्यांचं राहणीमान आहे. प्रत्येक कंपार्टमेंट अलग अलग आहे आणि खूप म्हणजे सतत ते विद्यार्थी अभ्यास करत दिसतात. ते म्हणजे असं त्याच्या अक्षरशः चालण्या बोलण्यातून वाटतं. म्हणजे ते IIT मुंबई म्हणजे अक्षरशः कशी असते ती पाहायला मिळाली आम्हाला. अच्छा. म्हणजे हा एक वेगळा अनुभव. म्हणजे तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या शाळेची दिवस नक्कीच आठवली असतील. बरं. संगीताताई, आता अध्यक्ष म्हटल्यानंतर आपसुकच तुमच्याकडे जबाबदारी मोठी होती. सोसायटी आणि ते सगळी त्याची स्थापना हे सगळं आटोपल्यानंतर प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात केली मग तुम्ही? प्रत्यक्ष कामाला म्हणजे सगळं आटोपल्याच्या नंतर IIT बॉम्बेने आम्हाला 2.5 वॅटचा ऑर्डर दिला होता. 2.5 वॅट? हा, 2.5 वॅट पॅनलचा 5,000चा.
पण आमचं नशीब म्हणावं की करोना काळ म्हणावं तेव्हा लगेच त्यांनी ऑर्डर दिला आणि करोना काळ आला. हो. आमचं ट्रेनिंग वगैरे म्हणजे IIT बॉम्बेच्या सरांनी आम्हाला 2.5 वर्षापर्यंत तिथे म्हणजे कवठ्याला राहून ट्रेनिंग दिलं. अमित 2.5 देशमुख वर्ष? हा 2.5 वर्ष कंटिन्यू. बरं बरं. त्यानंतर म्हणजे अमित देशमुख आणि त्यानंतर प्रशांत सर IIT बॉम्बेचेच यांनी आम्हाला तिथे राहून ट्रेनिंग दिलं सगळं. कवठ्याला राहून? हो कवठ्याला बरं, राहून बरं. प्रत्यक्ष राहिले ते हो, सर. हो. त्यांनी म्हणजे आमच्या फॅक्टरीमध्ये 1 वॅट पासून ते 100 वॅट पर्यंतचे पॅनल बनतात अरे बापरे, मॅन्युअली. क्या बात आहे. हा हा. पूर्ण. आणि ते पूर्ण ट्रेनिंग त्याच्यासोबतच पूर्ण मशिनरीचं ट्रेनिंग म्हणजे आमच्या इथे 5-6 मशिनरी आहेत. सन सिम्युलेटर, सेल टेस्टर, सेल कटर, लॅमिनेटर आणि आता ज्यांच्याशी आम्ही करार केला त्यांनी पण 2 मशिनरी आणल्या. फ्रेमिंगची मशीन 40 वॉट पर्यंत टॅबिंग अँड स्ट्रिंगिंगची मशीन आता आणलेली आहे. मराठीत सांगा ना आपल्या मायमाऊल्यांना पण समजायला म्हणजे सोयीचं त्याचे नाव होईल. हेच मराठीत पण. बरं. याचं कार्य नेमकं कसं होतं हे सांगा. म्हणजे सर जे पॅनल आहे हो. त्याच्यावर सूर्य काम करतो. तर त्या पॅनलला ज्या वॉटचं प्रोडक्शन राहील हो. म्हणजे ते जोडण्याचं काम. अच्छा. सेलला सेल म्हणजे 2.5 वॉटचा असेल तर तो 2.5 वॉटच्या सेलला जो फुल सेल येतो 156 बाय 156 बरं. तर त्याला 2.5 वॅट मध्ये कट करणे आणि मग त्याला जोडणे बरं. आणि पुन्हा त्याला जोडून त्याचं टॅबिंग स्ट्रिंगिंग करणे. मग जो आपण साधा सँडविच खातो हो, जो हो, आपण हो. मार्केटमध्ये म्हणतो सँडविच हो. त्या प्रकारे त्याला सँडविच बनवणे. बरं. म्हणजे त्याचे प्रोसेस आहे. त्याला UV शीट, बॅकशीट आणि हो. जो आपण सोलर सेल म्हणतो ना तो सेल त्यामध्ये लावणे म्हणजे टॅबिंग स्ट्रिंगिंग करून आणि ग्लास लावणे आणि मग हे सँडविच झालं हो. का तो लॅमिनेट करायला पाठवणे. तो म्हणजे लॅमिनेट मशीनमध्ये म्हणजे पूर्ण प्रोसेस ही फॅक्टरीतच होते. ओके. हा. तर तो लॅमिनेट झाल्यानंतर फक्त लॅमिनेशन झालं त्याचं. हो. त्याच्यानंतर स्लायसिंग करणे त्याला फ्रेमिंग करणे त्याचं जंक्शन बॉक्स लावणे पुन्हा त्याला सन सिम्युलेटर वरती चेकिंग करणे म्हणजे त्याचं व्होल्टेज करंट काढणे. हो. म्हणजे आपण मग आता 5 वॅटचा काढला 10 वॅटचा काढला तर त्याचं करंट व्होल्टेज बरोबर येतं की नाही हे सुद्धा चेक करणे. म्हणजे आम्ही जे आता तिथे 45 महिलांनी प्रशिक्षण घेतलं तर ते 45 महिला आता आम्ही तरी समजा 12वी 15वी शिकलेल्या आहोत पण काही काही महिला 5वा 10वा वर्ग 2रा वर्ग असे शिकलेल्या आहेत आमच्या सोबतच्या. तर त्यांना सुद्धा सर ते करंट व्होल्टेज काढता येते. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आणि आम्हालाही अभिमानाची गोष्ट ही वाटते की ते 2रा वर्ग शिकलेली एक महिला आहे ती इतकं छान टॅबिंग स्ट्रिंगिंग करते का सांगू नाही शकत. आणि जी 10वा वर्ग शिकलेली महिला आहे ना सर ती व्होल्टेज करंट इतकं छान चेक करते की ते तुम्ही जर आता याल ना ती दाखव. खरं म्हणजे इंजिनिअरिंग पेक्षा भारी काम सुरू आहे सध्या तुमचे. मला फार आनंद होतो आणि तुम्ही ज्या आत्मविश्वासाने 3 जणी बोलत आहात खरंच म्हणजे मला फार समाधान वाटतं खऱ्या अर्थाने. आणि म्हणजे आता तर असं आहे सर की आम्ही मॅन्युअली 350 वॉटचा पॅनल करून बघितला. क्या बात आहे. हो. जो मशिनरीनी करून बघतात जो फुल सेल म्हणजे 100 वॉटच्या वर जे पॅनल बनवतो आपण तर म्हणजे ह्या दाराची साईज आहे ना ही 4x6 म्हणा किंवा 3x5 म्हणा तर तेवढ्या साईजचा पॅनल त्याला फुल सेल लागतो. तो फुल सेलने आम्ही पूर्ण 350 वॉटचा पॅनल आम्ही हाताने आता करून बघितला. अरे क्या बात आहे. म्हणजे ते सक्सेस राहिलं आणि त्याचं टेस्टिंग सुद्धा आम्ही आमच्या कंपनीमध्येच केलं. खरं म्हणजे हे सगळं ऐकताना मला असं थोडं स्वप्नवत वाटत आहे सगळं. पण आता कवठा झोपडी म्हणजे गावाचं नाव पण खूप चांगलं आहे तुमच्या. तर खऱ्या अर्थानं म्हणजे असं म्हटलं जातं की आता मघाशी ज्या पद्धतीनं उल्लेख केला की स्त्रियांची जी सर्जनशीलता आणि जे आविष्कार आहेत त्या संदर्भात खूप चांगलं मराठी साहित्यामध्ये वर्णन केलेलं आहे. पण हे सगळं प्रत्यक्ष अनुभवताना आणि प्रत्यक्ष त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात तर नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स खूप त्या आत्मविश्वासाला खऱ्या अर्थानं मी सलाम करतो. आणि या मुलाखतीच्या निमित्तानं हा आवाज ज्या मायमाऊल्यांपर्यंत पोहोचतो आहे तर खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगताना मला आनंद होतो आहे की आज या केवळ बचत गटाच्या महिला नाहीत तर या खऱ्या अर्थानं इंजिनियर महिला असं म्हटलं तरी काही वावगं ठरू नये. ती अतिशयोक्ती ठरणार नाही कारण मगाशी ज्या महिलेच्या संदर्भात संगीताताईने आपल्याला सांगितलं की 2ऱ्या वर्गातली महिला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं याचं जे काही तांत्रिक परीक्षण आहे त्याची जी काही मोजमाप आहे ही अत्यंत शिताफीने आणि सफाईदार पद्धतीने घेते आहे. तर आपण त्यांचा पुढील प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. अर्चना, आता विजेची प्रत्येकाला गरज आहे. विजेचे रिसोर्सेस जे आहे तर आता दिवसेंदिवस पर्यावरणाच्या प्रदूषणामुळे आणि आपल्या नाकर्तेपणामुळे त्याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागत आहे. पण आता सोलरमुळे यावर काहीतरी वेगळी वाट आणि वेगळा उपाय वेगळा शोध सोलरच्या रूपाने आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर हा जो सगळा तुमचा प्रवास सुरू आहे तर भविष्यात नेमक्या आपल्या या सोसायटीचा प्रवास कसा असायला पाहिजे
या संदर्भात काही डोक्यात येतं का तुमच्या? जेव्हा आम्ही व्यवसाय निवडला त्यावेळेस याची कल्पना आम्हाला दिली होती. कारण खूप महागाचा व्यवसाय निवडला तुम्ही, म्हणजे यामध्ये लाखो आणि कोटीचंच बजेट आहे, 1000, 500चं काम नाही आहे. नाही, त्याप्रमाणे तेवढी कल्पना होतीच. पण आपण आपला व्यवसाय पण करत आहोत आणि सामाजिक कार्य पण करत आहोत, म्हणजे महिलांना घेऊन एकत्र व्यवसाय करत आहोत आणि समोरच्या दृष्टिकोनातून आपण म्हणजे काय म्हणतात निसर्गाला सुद्धा काहीतरी देत आहोत. बिलकुल, याचे आम्हाला ती जाणीव होती. आणि व्यवसाय करताना आपलाही फायदा, समाजाचा फायदा आणि निसर्गाचा पण आपण कुठेतरी समतोल राखत आहोत याचं समाधान होतं. हालाकी आता थोडासा म्हणजे बाकी व्यवसायांपेक्षा या व्यवसायामध्ये थोडेसे टफ मार्केटिंग वगैरे थोडंसं जड आहे आणि इन्व्हेस्टमेंट खूप आहे याच्यामध्ये. इन्व्हेस्टमेंट हालाकी लोक करायला पाहत नाही. गुंतवणूक कोण करते ताई? मग गुंतवणूक तर आम्हाला स्वतःच्या खिशातून करावी लागते की कसं? नाही, सध्या तर आम्ही स्वतःच्या खिशातून नाही केलं. हे सगळं आम्हाला समाज कल्याण मार्फत हा निधी उपलब्ध झालेला होता. डीपीडीसी अंतर्गत. बरं. शैलेश नवाल सरांनीच जेव्हा ते जिल्हाधिकारी होते. वार्षिक बजेट होतं का? नाही, म्हणजे त्यांनी लगातार 2 वर्षाचा एकत्र फंड काढला असेल. साधारणतः किती? म्हणजे सँक्शनिंग झाला होता तेव्हा 2,62,00,000 रुपये. 2,62,00,000. हा, आणि 1,83,00,000 रुपये मिळालेले आहेत. बरं. आणि नंतर 78 लाख रुपयांचा फंड समाज कल्याणकडे होता, पण तो म्हणजे अजून पोहोचला नाही. बरं, पोहोचेल भविष्यात, आपण आशा करूया. तर ताई, आपण बोलत होता आणि म्हणजे कसं व्यवसाय आपण म्हणजे करत आहोत आणि सोबत आता म्हणजे कसं आवड प्रत्येकालाच असते. म्हणजे आता मीच नाही, प्रत्येक महिलामध्ये कुठे नाही कुठे शिकण्याची किंवा काही मुलं म्हणजे लोकांचं कसं महिलांचं शिक्षण अपुरं राहिलेलं आहे. या माध्यमातून त्यांना शिकायला मिळालं. आम्हाला सोलरचं ट्रेनिंग सोबत सरांनी खूप काही शिकवलं. समजा गणित, व्यावसायिक ज्ञान, कम्प्युटर ज्ञान, सगळं म्हणजे विशेष पूर्ण आपल्याला त्या युनिटला लागतं, जे कौशल्य लागतं ते सगळं महिलांना. आणि ज्याला जे येतं, समजा आता ज्याला कम्प्युटर येतं, ज्याला मार्केटिंग येतं, कुणाला समजा टॅबिंग स्ट्रिंगिंग चांगलं जमतं, कुणाला मेंटेनन्स चांगलं जमतं, हे सगळे त्याचे गुण म्हणजे ओळखून सरांनी त्या ग्रुपला त्या महिलांना जॉईन केलं. आणि त्याच्यामुळे त्या प्रत्येक याच्यामध्ये समजा आता ताईने सांगितलं का दुसऱ्या वर्गात शिकणारी महिला सुद्धा टॅबिंग स्ट्रिंगिंग करते, पण दुसऱ्या वर्ग ते म्हणजे अभ्यास शिक्षण हे नाही ठेवत, पण त्याला तिची चिकाटी कशात आहे ती सरांनी ओळखली आणि त्या चिकाटीने ती शिक्षण तिला काहीच नाही, पण टॅबिंग स्ट्रिंगिंग तिला इतकं जमतं आणि स्ट्रिंग पण खूपच सुंदर बनवतं. कारण का तिला ती आवड आहे. कारण का काही कारणाने तिला शिकायला मिळालं नाही, आज आपल्याला शिकायला मिळालं त्याची ती. आणि 5 वर्ष सतत महिला बिना पैशाने आल्या सर. बरं. म्हणजे त्यांना ते शिकण्याची आवड होती म्हणून काहीच नाही. शिक्षणाची आवड होती म्हणून 5 वर्ष त्यांनी दिले. याच्या समोर पण देतील. कारण का आपण घर तर सांभाळतच आहोत, कुटुंब सांभाळत आहोत, आपल्याला काही नाही काही याच्यातून 4 पैसे मिळणार पण आहे. अरे वा. या आशेने सर्व महिला करत आहे सर. अच्छा. आणि आमच्यासोबत सर्व महिला त्या म्हणजे आमच्या सोबत आहे याचे आम्हाला अभिमान वाटतो. बिलकुल. आता शुभांगी, आता एखाद्या उत्पादनाची आपण मार्केटिंग म्हणा, जाहिरात म्हणा, हेच करतो. एखाद्या उत्पादनाची जेव्हा निर्मिती करतो तर त्यासाठी बाजारपेठ असेल, ती उपलब्ध असेल तर आपल्या मालाचा खप म्हणा किंवा ती विक्री होते. पण आता सोलर हा जो शब्द आहे आणि ओव्हरऑल हे जे तुम्ही काम करत आहात, तर हे अत्यंत जिकिरीचं काम आहे आणि यामध्ये जी काही पैशाची लागत आहे ती काही 500 किंवा 1000च्या अगदी वर आहे. म्हणजे ते लाखो करोडो रुपये हाताशी असल्याशिवाय हे सगळी घडामोड आपण करू शकत नाही. तर आता तुम्ही जे उत्पादित, अर्थातच आता साध्या सोप्या शब्दामध्ये जर आपण असं म्हटलं की आता सगळं आता सोलर पॅनलची निर्मिती तुम्ही करत आहात, विजेची निर्मिती करत आहात, तर याच्या विक्रीसाठी नेमकं काय प्रावधान आहे तुमच्याकडे? म्हणजे आता गावामधले स्ट्रीट लाईट असतील किंवा घरगुती वापराची वीज असेल, तर हे कसं सर्क्युलेट करता तुम्ही? सर, आम्ही तर सर्क्युलेट करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये व्हिजिट जाऊन भेटलो, ऑर्डर मागितले. तसेच आम्ही जिल्हा परिषद कार्यालयामध्ये गेलो. म्हणजे असं जे आपले सरकारी ऑफिसेस वगैरे आहे तिथे जाऊन आम्ही तिथे ऑर्डर मागण्याचा प्रयत्न करत आहोत. बरं, त्यांचा प्रतिसाद कसा आहे? आपलं वर्धा जिल्हा परिषद आहे ना, तर तेव्हा तिथनं आम्हाला ठक्कर बाबा आदिवासी प्रकल्प अंतर्गत 11,17,000चा एक हे भेटला ऑर्डर. बरं, ते तुमच्या मेहनतीला परवडलं का? हो, परवडलं. म्हणजे तेव्हा आम्ही 40 वॉटवरच्याच याच्यावर काम केलं. 40 वॉटचेच पॅनल लावलेले आहे. अच्छा. आणि 7 गावांमध्ये काम केलं
5 तालुके होते, 5 तालुक्यामधले 7 गावं होते. 5 तालुक्यामध्ये 7 गाव. हां. ओके. तर हे सगळी कामं तुम्ही केली, सगळी. पोल उभं करण्यापासून की कसं सगळं Civil construction पासून सिव्हिल सगळं. कन्स्ट्रक्शन म्हणजे सुद्धा त्यात आम्ही एकाही केलं. पुरुषांचा सहभाग नाही, नव्हता? फक्त गड्डे खोदण्यासाठी पुरुष होते. माणसं सांगितले होते. म्हणजे तुमच्या मेहनतीला जितका सलाम करावा तितका कमीच आहे. खरंच मला पूर्ण. फार बरं वाटत आहे. आणि पूर्ण एका गावांमध्ये 5 लाईट लावणं म्हटलं म्हणजे एक त्या कॉर्नरला लावायचा तर तो म्हणजे एक उत्तरेला लावायचा तर एक पूर्वेला लावायचा, पश्चिमला लावायचा, म्हणजे पूर्ण गावांमध्ये चौकात चौकात ते लाईट उभे करायचे. म्हणजे सकाळी 5:30 वाजतापासून ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत आम्ही काम करायचो. बापरे. कधी कधी 8 पण वाजत होते. हो. आणि म्हणजे गावं पण इतके होते की आरवी आष्टीकडचे गावं होते ना, तेव्हा आम्ही एक गाडीच केली होती, मोठा ट्रक, आणि 5 महिला होतो, त्यामध्ये आम्ही 3 होतो, आणि 2 अदर महिला होत्या आमच्यासोबत, आणि एक सर होते उमेदचे, आणि बाकी मजूर होते. बरं. म्हणजे सगळेच एवढे चांगले व्यक्ती भेटले. आम्हाला जाग नाही आली तर ते 5:30 वाजता आम्हाला उठवायचे क्या की बात मॅडम उठा. म्हणजे रात्री जेव्हा 4-5 दिवस बाहेर राहिलो सर, 9:30 वाजेपर्यंत स्वयंपाक करायचा, 10, 11, 12 वाजायचे कधी कधी. त्या सगळ्या माणसांना जेव घालायचं, नंतर आम्ही जेवायचं, जिथले भांडे घेतले तिथले भांडे धुवून पुन्हा मग झोपायचं, पुन्हा 5:30 वाजता उठायचं आणि वर्क करायचं. दिवसभर वर्क करायचं, लाईट लावायचे, संध्याकाळपर्यंत ते लागतात का नाही त्याची टेस्टिंग दाखवायची ग्रामपंचायतला, त्यांची रिपोर्ट घ्यायची आणि पुढच्या गावाला जायचं. यामध्ये प्रचंड अडचणी तुम्हाला आलेल्या असतील. हो, तशा भरपूर आल्या, पण आणि गाववाल्यांचा आम्ही साथ जे होता लावलेले खूप. स्ट्रीट आता पण सुरू आहे. आहे. क्या बात आहे. तिथल्या गावकऱ्यांच्या काही तक्रारी? अजून नाही, पण नाही. त्यांच्याकडनं चांगलाच रिपोर्ट मिळाला आम्हाला. प्रतिसाद त्यांनी चांगला लिहून दिलं की तुमचं काम चांगलं चांगलं आहे आहे. आणि तुमचे लाईट पण चांगले आहे असं. आणि प्रत्येकाच्या 6-6 review महिन्याने आम्ही आमच्याकडे. त्यांच्याकडे फोन करतो, विचारतो. बरं. आता इथेच खातखेडाला आम्ही लावलेले लाईट आहेत, आम्ही तिथल्या मॅडमला पण विचारतो, ग्रामपंचायतमध्ये, आणि आमच्या ओळखीचे पण आहेत त्यांना पण आम्ही विचारतो. तर सुरूच आहेत म्हणते तुमची लाईट. बरं, खरं म्हणजे आता एखादं आपण एवढं भव्य दिव्य काम केल्यानंतर त्याचा मोबदला ठीक आहे, आपण कारण समाधानाची किंमत आपण पैशात मोजू शकत नाही, पण त्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद असेल, त्या ग्रामपंचायतीचा रिमार्क असेल तुमच्या संदर्भातला, तर काय वाटतं ताई एकूणच या प्रवासात? आता आम्ही समाधानीच आहोत. आणि समोरही ज्या पद्धतीनं असं आता म्हणजे आमच्या लेवलनी जेवढं चांगल्या तऱ्हेनं काम करता येईल आम्हाला, तसं आम्ही स्ट्रीट लाईट केली. तर आम्ही प्रत्येक गड्ड्याला जेवढं त्याचं मोजमाप आहे 3 फुटाचं, तेवढं मोजल्याशिवाय तो पोल आम्ही तिथे टाकले नाही किंवा गाडला नाही पोल. एवढं इमानदारी, म्हणजे तो आमचा पोल आहे ना कधी झुकणार नाही याची आम्ही शाश्वती घेतली. समोर चालून आम्हाला शासनाने किंवा इतरही प्रायव्हेट कामं मिळाले तर आम्ही तितकंच इमानदारीनं, तितकंच मटेरियल चांगलं वापरू, क्वालिटी चांगली देऊ, सगळं चांगलं देऊ. आमचा मुनाफा तर 2 पैसे आम्हाला मिळणारच, आमच्या संस्थेलाही मिळणार, आणि काम पण आम्ही व्यवस्थित करणार. याचं आम्हाला असं वाटतं की नाही असंच करणार आम्ही, म्हणजे कामही व्यवस्थित होईल आणि समाजाला त्याचा फायदा होईल. बिलकुल. आणि कोणी देणाऱ्याला पण आपण त्याचा जेवढे काही पैसे मोजतात त्याप्रमाणे आम्ही त्याचं काम व्यवस्थित करून देऊ. तुमच्या चेहऱ्यावरचा जो आत्मविश्वास मला या क्षणी दिसतोय, आता रेडिओवर ही बघायची सोय नाही, पण बांधवांनो मी सांगू शकतो की किती आत्मविश्वासाने या 3 जणी बोलत आहेत. आणि हा आत्मविश्वास खरं म्हणजे त्यांना काही एका दिवसात आलेला नाहीये. त्यांनी सुद्धा शून्यापासून सुरुवात केली, आणि आज या वर्तमानामध्ये त्यांच्याकडे जे काही वर्कलोड आहे किंवा त्यांच्यावर ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, तर या जबाबदारी पेलण्यासाठी त्या अतिशय आत्मविश्वासाने अगदी सज्ज आहे. तर या रेडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सुद्धा आवाहन करतो, जर या सोलर पॅनलच्या संदर्भात तुमच्या जर काही समजा डिमांड असतील किंवा तुम्हाला जर त्या प्रोजेक्टला जर समजा भेट द्यायची असेल, तर तुम्ही देवळी तालुक्यातील कवठा झोपडी या गावाला अवश्य भेट द्या. आणि पुन्हा एकदा त्यांच्या सोसायटीचं मी नाव सांगतो आहे, तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय महिला औद्योगिक कोऑपरेटिव्ह सोसायटी कवठा झोपडी. तर हे त्यांच्या सोसायटीचं नाव आहे. तुम्ही नक्की त्यांना भेट द्या. खरं म्हणजे ताई आता रेडिओ म्हटला की आपल्याला वेळेची बंधनं पाळावी लागतात, तर मी तुम्हा तिघींचंही अगदी थोडक्यामध्ये मनोगत शेवटी जाता जाता जाणून घेणार आहेत. तर शुभांगी ताई, तुम्ही काय आवाहन कराल? कारण आता हा जो उत्सवाचा आणि उत्साहाचा हंगाम आहे, यामध्ये प्रत्येक महिलेच्या अंगामध्ये एक उत्साह संचारलेला असतो, तर त्यांना काय आवाहन कराल तुम्ही? खरं तर मी सर्वप्रथम म्हणजे उमेद जो अभियान आहे आमचं, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो. कारण त्या बचत गटात होती मी, त्यामुळे मी गाव पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर आम्हाला हे सोलरचा प्रोजेक्ट मिळाला, आणि कमी शिक्षण घेत असताना पण इंजिनिअरिंग फील्ड सारखं काम करायला संधी मिळाली. त्याचं मला खूप म्हणजे समाधान आहे.
अर्चनाताई, ज्याप्रमाणे आम्हाला म्हणजे अभियानाची साथ म्हणा किंवा गटांची, गावकऱ्यांची सर्वची साथ मिळाली. कुठल्याही व्यवसायात येणाऱ्या महिलांसाठी म्हणजे सर्वांनी प्रोत्साहन करावं किंवा महिलांनी सुद्धा अशी उमेद ठेवावी की मी कुठला व्यवसाय करू शकते आणि हिंमत म्हणजे सोडावं नाही. जसं तर आम्ही 5 वर्षापासून हिंमत टिकवून ठेवली, त्यामुळे आता व्यवसायात आहोत. तर महिलांनी असं म्हणजे नाही याचा व्यवसाय असा झाला तर आपण करायला नको असं म्हणायला नको. त्यांनी स्वतः कुठल्याही व्यवसायात यावं, स्वतःची प्रगती करावी आणि स्वतःची जे काही त्यांची इच्छा आहे, तर प्रत्येकाचं काही स्वप्न असतं, त्यांनी ते आपल्या आशेप्रमाणे, इच्छेप्रमाणे स्वप्न पूर्ण करण्याची तयारी ठेवावी अशी मी सर्व महिलांना त्यांच्याकडनं अपेक्षा करते आणि सांगते तसं. बरं, संगीताताई तुम्ही काय आवाहन कराल? माझं तर असं म्हणणं आहे की सर्वांनी आपल्या उद्योगात सर्वात आधी तर फायदा होणारच नाही. आधीचे दिवस जे असतात ते कठीणाईचेच असतात आणि तुम्हाला प्रॉफिट एकाएकी दिसणार नाही. तर त्यावर तुम्ही मेहनत करून जर सामोर जाल आणि त्यानंतर जे तुम्हाला प्रॉफिट दिसेल ते तुमचं समोरचं भविष्य असेल. तर त्यासाठी तुम्ही जे मेहनत घ्याल ते आपल्याला म्हणजे काम करता करता जी मेहनत येईल त्याला वेगळा रंग असतो. बिलकुल बिलकुल, अतिशय मोलाचं बोललं. हा, तो जो वेगळा रंग असतो ते म्हणजे आपलं भविष्य. क्या बात आहे. हा, तर त्या भविष्याचा विचार करून आपण जर आतापासून तशी सुरुवात केली तर सगळ्यांना एक चांगलं वळण मिळेल. बिलकुल. आणि सगळ्यांना असं सांगू इच्छिते की आम्हाला आमच्या बचत गटातून आणि उमेदनं जे म्हणजे गाव पातळीवर काम करणे, त्यानंतर वेगवेगळ्या आज म्हणजे जिल्हाधिकारी म्हटले तर कोणाची ओळखही नसेल. बरोबर. आणि कुठल्या क्षेत्रातले अधिकारी त्यांची ओळख नसेल, पण आमच्या ह्या उमेदने आम्हाला नाव उमेद कधीच केलं नाही. त्यांनी आम्हाला प्रत्येक अधिकाऱ्यांची ओळख करून दिली. आज समाज कल्याणचे आयुक्तही आम्हाला माहित आहे, समाज कल्याणचे अधिकारी माहित आहे. आज आम्हाला मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आलेले आहेत ते सुद्धा माहित आहे. वर्धा जिल्ह्याचे कलेक्टर कोण आहेत ते पण माहिती आहे. म्हणजे एवढी माहिती महिलांना होणे हे आम्हाला उमेद तर्फेच झाली. म्हणजे स्वतःहून आपण इतकं शिकलो नसतं. आता मी जरी अमरावती जिल्ह्यातली होती तरी मग माझ्या अमरावती जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत ते मला तेव्हा थोडंफार नॉलेज म्हणून माहिती असेल, पण प्रत्येक 2 वर्षांनी 3 वर्षांनी कोण बदलतात ते माहिती नव्हतं. पण आता वर्धा जिल्ह्याची एवढी माहिती होते की मुख्य कार्यकारी अधिकारी कोण येतात ते पण माहिती राहते आणि कलेक्टर कोण येतात ते पण माहिती आहे. शिक्षण अधिकारी कोण येतात माहिती आहे, देवडी तालुक्याची बीडीओ कोण आहेत ते पण माहिती राहते. म्हणजे एवढी माहिती येते ती आम्हाला उमेदमुळेच माहिती मिळते. बरोबर. म्हणजे मी त्या अधिकाऱ्यांचे खूप खूप आभार मानते. नक्कीच. आणि महिलांना समोरच्या वाटचालीसाठी शुभेच्छा करते. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की शिकलेली आई घरादाराला पुढे नेई. म्हणजे एक आई जर घरची शिकली तर ती नेमकं काय करू शकते याची प्रत्यक्ष प्रचिती या आपल्या तिघीही मायमाऊल्या आज आपल्याशी बोलल्यात. त्यांनी जो संवाद साधला तर या संवादामधनं त्याचं प्रत्यक्ष रूप तुम्ही बघितलं असेल. मला आनंद या गोष्टीचा वाटतो की सध्या आता जागतिकीकरणामध्ये महिलांच्या अनुषंगाने विविध कायदे सुद्धा आपल्या भारतामध्ये अस्तित्वात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा काही घडामोडी सुरू आहे. या मुलाखतीच्या दरम्यान संगीताताईंनी जो एक शब्द वापरला की उमेदने आम्हाला कधीही ना उमेद होऊ दिलं नाही. खरं म्हणजे आता महिलांच्या अनुषंगाने खूप मोठी भूमिका आहे उमेदची. तर तुम्हाला सुद्धा जर असं कधी वाटलं की आपण ना उमेद झालं नाही पाहिजे तर तुम्ही नक्कीच या तिघींनाही भेटा. नक्कीच तुमची उमेद वाढेल इतका आशावाद या तिघींच्या ठायी आहे. आणि एकूणच त्यांच्या संघामध्ये जे इतर उरलेले सदस्य आहेत तर या सगळ्या सांघिक प्रयत्नाचं यश म्हणून आज त्या उत्तुंग भरारी घेत आहेत. तुम्हा तिघींनाही मी रेडिओ वर्धाच्या वतीने मानाचा सलाम करतो. आपल्या सर्व महिला भगिनींच्या वतीनं तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो आणि येणाऱ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी निरोप घेताना जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात आपण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार मानून या वळणावरती आपला निरोप घेतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.